नमस्कार मित्रांनो, यशोदीप ॲस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या महिला आणि भगिनींसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट या ठिकाणी म्हणता येईल. ती कशासाठी? तर आपल्या सरकारने एक महत्त्वपूर्ण विधेयक सध्याच लोकसभेमध्ये सादर केलं आहे, ज्याचं नाव आहे नारी शक्ती वंदना अधिनियम 2023. या विधेयकाच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनींना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण मिळणार आहे. बघा, कायदा ज्या ठिकाणी आपला तयार होतो, ज्या ठिकाणी आपलं कायदे मंडळ आहे, त्या कायदे मंडळामध्ये आपल्या महिला 33% महिलांची संख्या असणार आहे. यानंतर सध्या आपले जे काही लोकसभेमध्ये फक्त 81 महिला आहेत. 81 महिला म्हणजे 545 सदस्यांपैकी फक्त 81 महिला आपल्या लोकसभेमध्ये जातात. म्हणजे किती आपल्यासाठी राजीवानी गोष्ट म्हणता येईल. या विधेयकावरून मित्रांनो आपल्याला कुठेतरी आपल्या महिला भगिनींचं स्थान वाढलेलं दिसेल, त्यांचं सक्षमीकरण होताना दिसेल. तर म्हणून ही आजची बातमी बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, यामध्ये या विधेयकाची गरज काय आहे किंवा महत्त्व काय आहे या विधेयकाचं, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. महिलांचं सध्याचं स्थान पाहता येईल किंवा विविध देशांमध्ये काय स्थान आहे महिलांचं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा यापेक्षा इतिहास काय आहे, आपण जे आरक्षण महिलांचं जे म्हणतो आहे, महिलांना आपल्याला कायदे मंडळामध्ये आरक्षण द्यायचं होतं, याचा इतिहास सुद्धा आपण पाहणार आहोत. की यापूर्वी आपण काय काय प्रयत्न केलेले आहेत, की खरंच आपण केलेत का प्रयत्न, विरोध कशासाठी होत होता, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण बघूया ही बातमी काय आहे. तर नुकतंच संसदेचं आपल्याला माहिती की एक विशेष अधिवेशन सुरू आहे. तर त्यामागचं कारण की आता बघा, हेच अधिवेशनामध्ये की या ठिकाणी अशा प्रकारचं विधेयक सादर केलं गेलेलं आहे, ज्याचं नाव आहे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023. म्हणजे बघा, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल सरकारचं आहे म्हणता येईल. तर याला हे विधेयक लोकसभेमध्ये सध्या सादर केलं गेलं आहे. याचा इतिहास सुद्धा पाहूयात. साधारण 2010 मध्ये विधेयक सादर केलं गेलेलं होतं राज्यसभेमध्ये. तेव्हा राज्यसभेमध्ये सादर केलं गेलं, पण लोकसभेमध्ये पारित होऊ शकलं नाही. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तेव्हा भारतीय जनता पक्ष विरोधात होता, म्हणजे तेव्हा पारित झालं नाही. म्हणजे याचा अर्थ तेव्हा विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष होता, पण आता भारतीय जनता पक्ष त्या बाजूने आहे. म्हणजे सर्वच्या सर्व पक्ष या विधेयकाच्या बाजूने आहेत. त्याच्यामुळे म्हणता येईल आपल्याला की नक्कीच या विधेयकाचा विजय होईल आणि हे विधेयक पारित होईल. होणार म्हणजे होणार, याबद्दल काही वाद नाही, कारण इतकं स्पष्ट बहुमत आहे सरकारकडे. तर बघा, बातमी आहे आपली, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे नारी शक्ती अधिनियम विधेयक, हे दुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, आरक्षण जे आहे ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्येच महिलांना आरक्षण मिळणार आहे, हेच या विधेयकामध्ये आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे की सध्याचे आपलं जे विधेयक आहे, तर हे संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामुळे हे पारित होणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला निश्चिंत राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये संसदेच्या नवीन इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. त्यातच हे संविधान, हे जे विधेयक आहे हे मांडलं गेलेलं आहे. आणि या विधेयकामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या असं म्हणता येईल की मोदींनी सुद्धा काही शब्द वापरले. या ठिकाणी म्हणतात की नव्या संसदेचं जे काही नवीन सदन आहे, तर ते महिला शक्तीचे प्रवेशद्वार ठरणार आहे या विधेयकामुळे. कारण की महिलांना त्या ठिकाणी यायला मिळणार आहे. 182 महिला त्या ठिकाणी येतील, म्हणजे इतकं स्थान या ठिकाणी वाढणार आहे. महिला आरक्षण विधेयक हे एकमत संमत होणे अधिक महत्त्वाचे आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास संकल्पना आम्ही करत आहोत, म्हणतात मोदीजी. तर त्यानंतर बघा की याच्यामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी काय होणार, तर सध्या जे 82 संख्या आहे, 82 सदस्य महिलांची संख्या आहे, तर ती 181 वरती जाईल संख्या. म्हणजे 33% आरक्षणाचं जर हे विधेयक पारित झालं तर नक्कीच याची संख्या महिलांची आपली 181 वरती जाणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे हे विधेयक. आता याच्यामध्ये बघा, सध्या संसद आणि विधिमंडळामध्ये केवळ 14% महिला सदस्य आहेत, केवळ 14%, आणि आपल्याला 33% वरती नेऊन पोहोचायचं आहे. म्हणजे बघा, आपण जे करतोय तर ते स्टेप बाय स्टेप करतोय. कुठेतरी आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला बघा 1992च्या काळामध्ये आपण 73 आणि 74वी घटनादुरुस्ती आली. 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार आपण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थान दिलं. म्हणजे याचाच अर्थ काय मित्रांनो, की आपण आपल्या महिला वर्गाला कुठेतरी एक प्रशिक्षण दिलं, की लोकशाहीचं प्रशिक्षण किंवा राजकीय प्रशिक्षण हे आपण तिथे दिलं. मग बरोबर आता 30 वर्षानंतर आपण आता कुठेतरी त्यांचं आरक्षण कुठे प्रमोशन करतोय आपण. त्यांचं म्हणजे प्रशिक्षण मिळालं आहे त्यांना. राजकीय व्यवस्था कशी चालते किंवा कशी चालवली पाहिजे, नेतृत्व कसं केलं पाहिजे, याचं प्रशिक्षण त्यांना मिळालं आहे. कोणतं त्याचं मागचं कारण म्हणजे 73 आणि 74वी घटनादुरुस्ती. मग आता आपण त्यांना डायरेक्ट देणार आहोत एक लोकसभा आणि विधानसभा, या 2 ठिकाणी त्यांचं स्थान असणार आहे विशेष. म्हणजे आता आरक्षणाच्या बाबत जर म्हणाल तर आपल्या भारतीय मूळ संविधानामध्ये जे आपण आरक्षण दिलं आहे तर ते 2 घटकांना दिलं होतं, 2 ते 3 घटकांना. एक म्हणजे SC, दुसरं ST आणि तिसरं म्हणजे त्याला आपण
अँग्लो इंडियन्स म्हणून. या अँग्लो इंडियन्स या गटाला म्हणजे 3 घटकांना आरक्षण होतं, पण अँग्लो इंडियन्सचं आपण 104व्या घटनादुरुस्तीनुसार काढून टाकलं आरक्षण. पण सध्या जे आरक्षण आहे याच्यामध्ये, तर ते आरक्षण आहे संसदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये एक म्हणजे SC आणि दुसरी म्हणजे ST, या 2च घटकांना आहे. आता तिसरा घटक वाढेल, तो म्हणजे महिला घटक. म्हणजे आपण जे आरक्षण देतो तर ते कमकुवत घटकांना देतो, आणि आपल्या समाजातला सर्वात महत्त्वाचा कमकुवत घटक म्हणजे महिला वर्ग होता, ज्यांची संख्या 50% जवळपास संख्या आहे महिलांची. आणि ह्या महिलांचा संख्या बघा, एवढी संख्या असताना सुद्धा त्यांचं संसदेमधलं किंवा विधिमंडळामधलं जे स्थान आहे तर ती किती संख्या आहे त्यांची, फक्त 14% आहे. टोटल जर केलं संसद आणि विधिमंडळाचं ही संख्या जर केली आहे आपण, तर ही फक्त 14% वरती आहे. म्हणजे 50% लोकसंख्या आहे, 14% लोक सदस्य तिथे आहेत फक्त. म्हणजे 50% तरी किमान असायला पाहिजे. पण चला, आपण एवढं नाही, पण 33% आरक्षण या ठिकाणी देणार आहोत. त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आपल्यासाठी आहे. महिला विधेयकाला बहुतांश राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे याला हे विधेयक पारित होण्याची शक्यता दाट आहे या ठिकाणी, असं म्हणता येईल. 4 नंबरच्या पेजवरती आपल्याला पाहायचं आहे की महिला आरक्षण विधेयकाचे काही महत्त्वाचे पाऊल या ठिकाणी, की विशेष अधिवेशनामध्ये दोन्ही सदनांमध्ये मंजूर होऊ शकणार आहे हे विधेयक. त्याची अंमलबजावणी जनगणना आणि लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनेनंतर होणार आहे. महत्त्वाचं काय या ठिकाणी, की याची जे अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी सध्याच नाही होणार. याची अंमलबजावणी कधी होईल, जेव्हा 2021ची जनगणना होईल त्यानंतर ती अशा प्रकारची ही अंमलबजावणी होणार आहे. ही जनगणना झाल्यानंतर काही एक पुनर्रचना होणार, लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना किंवा फेररचना होईल, त्यानंतर हे लागू होईल. म्हणजे 29 वगैरे उजाड याच्यासाठी 2029 किंवा 2029 पर्यंत, साधारण 27 पर्यंत ही जनगणना होईल, तेव्हा हे सगळं गोष्टी घडेल. म्हणजे 2031 मध्ये नवीन जनगणना होईल, तर त्याच्यानंतर पुन्हा लागू होईल काही गोष्टी. म्हणजे याच्यासाठी 29 पर्यंत उजाडावं लागणार आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला, कायदा 2029 मध्ये मंजूर करावा लागेल. तर आता बघा, 2002 मध्ये झालेल्या घटनेत जे काही 82वी घटनादुरुस्ती आहे याच्यामध्ये आरक्षण आपण पुनर्रचना आयोग असतो याच्यानुसार, की जे काही आपली लोकसभा असते या लोकसभेचा मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते, की दर 10 वर्षांनी. म्हणजे जे काही आपल्या जनगणना होते दर 10 वर्षांनी, या आधारावरती आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्यांमध्ये याचं आरक्षण द्यावं लागतं. आरक्षणाचा एक वेगळा मुद्दा आहे, तो आपण या ठिकाणी चर्चा करणारच आरक्षणाच्या संदर्भामध्ये, की आपण कशा प्रकारे आरक्षण देतोय. ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आता त्यानुसार लोकसभा मतदारसंघाची फेररचना 2026 मध्ये होणार आहे. 2002च्या याच्यानुसार 26 पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे 2002 नुसार. त्यानंतर जनगणना 2021 मध्ये सुरू होणे अपेक्षित होते, मात्र ती अजून झालेली नाही आहे. ठीक आहे, ती कोरोनामुळे पुढे गेलेली आहे. पुढे गेलेली असताना ती 2027 मध्ये होणार. ठीक आहे, त्यानंतर परत जनगणना 2031 मध्ये, म्हणजे त्याच्या 31च्या नंतरही ते लागू होईल. ते आपलं जे विधेयक असेल किंवा जो काही महिलांचं आरक्षण असेल ते सध्याच लागू होणार नाही. ही या ठिकाणी नाराजीची बाजू आपल्याला म्हणता येईल. म्हणजे महिलांना सध्याच आपण तर कायदा करतोय, पण तो सध्याच लागू होणार नाही, म्हणजे तो उशिरा लागू होईल. आपण कोणत्या दिशेने चाललो हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सध्या आता बघा 2024च्या आगामी निवडणुका आहेत. तर कुठल्या निवडणुका सध्या आता बघा सोबत होणाऱ्या लोकसभेच्या मध्य प्रदेश वगैरे, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या 5 राज्यांच्या निवडणुका 3-4 महिन्यामध्ये होणार आहेत. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची वगैरे निवडणूक होणार आहे. त्याच्यामुळे ह्या त्या दृष्टीने याला असं पाहिलं जातं की महिलांचं मतदान कुठेतरी वाढायला पाहिजे किंवा पक्षाला भेटायला पाहिजे, या दृष्टीने सुद्धा होऊ शकतं का, असं विरोधकांचं मत वगैरे आहे. ते आपल्याला बाजूला ठेवू आपण ते, पण एवढ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या म्हणता येईल. तर ही खूप छान गोष्ट आहे. आता आपण बघूया आजच्या संदर्भातला काही संसद काय आहे ते बघून घेऊया अगोदर, संसदेची रचना, आणि त्याच्यानंतर बघूया आपण आपलं याचा इतिहास काय आहे ते सुद्धा पाहणं आपल्याला फार गरजेचं राहील. आता बघा, संसद जी आहे, संसद भारतीय संविधानाच्या कलम 79 नुसार बनलेली आहे. 79 नुसार ही संसद आपली बनलेली आहे. आता संसदेची जी तरतूद आहे ती भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये आहे, भाग 2 मध्ये, भाग 5 मध्ये आहे, भाग 5 मध्ये आणि प्रकरण 2 मध्ये आहे. प्रकरण 2 मध्ये आहे. प्रकरण 2 मध्ये असून आता संसदेच्या याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये तर आपल्याला संसदेची एक स्थापना दिली आहे 1980 मध्ये, पण संसदेचे काही अधिकार आहेत, तिथल्या सदस्यांचे काही अधिकार आहेत, सदस्यांची पात्रता आहे किंवा त्या सदस्य किती असावे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ओव्हरऑल, हा कलम जी आहे ती हे 79 पासून ते 122 पर्यंत, 79 ते कलम 122 पर्यंत ही याची तरतूद आहे. मग संसदेचे सर्व त्या ठिकाणी अधिकार वगैरे सर्व आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. कलम 79 ते 122 पर्यंत भाग 5व्या मध्ये
आणि प्रकरण दुसरं याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता संसद जी आहे ती संसद आपल्याला माहिती आहे की 3 घटकांमिळून बनलेली आहे. संसदेचे 3 घटक आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे राष्ट्रपती आहेत, एक म्हणजे आपलं लोकसभा आणि एक राज्यसभा. अशा घटकांमिळून आपली संसद बनलेली आहे. यापैकी राज्यसभा ही आपली बनलेली आहे कलम 80 नुसार, लोकसभा बनलेली आहे आपली कलम 81 नुसार आणि राष्ट्रपती आहेत 52 नुसार. तर अशा रीतीने आपली संसद पूर्ण झाली आहे. मग आता आपण जे आरक्षण देणार आहोत आपल्या महिलांना ते हे लोकसभेमध्ये देणार आहे. आणि जशा रीतीने आपली ही जी काही संसद आपण इथं कायदेमंडळ बनवलं, कायदेमंडळ हे आपण केंद्रीय कायदेमंडळ बनवलं, संसद केंद्रीय कायदेमंडळ. अशाच रीतीने आपण राज्यामध्ये कायदेमंडळ बनवले. मग राज्याचं कायदेमंडळ आपण त्याला विधिमंडळ म्हणतो. तर त्या विधिमंडळामधली जे काही विधिमंडळासुद्धा मध्ये सुद्धा 3 घटकांमिळून बनलेलं आहे विधिमंडळ. एक विधिमंडळ म्हणजे बघा याच्यामध्ये राज्यपाल, विधान परिषद आणि एक विधानसभा अशा 3 घटकांमिळून बनलेला आहे. मग आपण जे आता आरक्षण देणार आहोत तर हे आरक्षण आपण लोकसभेमध्ये देणार आणि आपल्या विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण देणार. ते किती टक्के देणार तर 33% आरक्षण आपल्या महिलांना देणार. म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण याला एकूण 2023 उजाडावं लागणार आहे. आणि सध्याची सदस्यांची संख्या जर बघितली लोकसभेमधली, ही सध्याची संख्या 545 आणि या ठिकाणी 245 वगैरे. तर टोटल मॅक्सिमम जे सदस्य संख्या असते या ठिकाणी तर 250 सदस्य संख्या असते. एकूण मॅक्स 250 आणि इकडे एक 552 सदस्य मॅक्सिमम राहू शकतात या ठिकाणी. म्हणून त्या दृष्टीनेच आपण आपली जे संसद बनवली आहे ती आपल्याला आणखी सदस्य संख्या वाढवायची आहे पुढच्या काळामध्ये, कारण की लोकसंख्या वाढते आहे दिवसेंदिवस. या दृष्टीने आपल्यासाठी ही फार महत्त्वाचं म्हणता येईल. तर आता बघा याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर महत्त्वाच्या या गोष्टी आपल्यासाठी सध्या आहेत. आता याच्यानंतर आरक्षणाचे जागांचं जे आरक्षण आहे हे जागांचं आरक्षण आपण वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. बघा जागांचं आरक्षण कसं म्हणता येईल. जागांचे आरक्षण याच्या संदर्भामध्ये आपण SC ST ला दिलेलं आहे. SC आणि ST अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना आपण दिलेल्या कलम 330 नुसार भारतीय संविधानाच्या कलम 330 नुसार SC ST कम्युनिटीला दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे एक दिलेलं होतं आपण आरक्षण ते म्हणजे आपले अँग्लो इंडियन्स यांना आपण आरक्षण दिलेलं होते. आता यांचं आरक्षण आपण कलम 140 भारतीय घटनादुरुस्ती 104 नुसार 104 ची जी घटनादुरुस्ती केली आपण अमेंडमेंट ऍक्ट याच्यानुसार आपण यांचं आरक्षण रद्द केलं. आता हे जे आरक्षण आता दिलं होतं आपण कलम 331 नुसार दिलेलं होतं हे आपण रद्द करून टाकलं. आता हे जे आरक्षण असणार आहे SC STचं हे आपण भारतीय संविधानामध्ये सांगितलं की दर 10 वर्षांनी आरक्षण आपण याचं देणार आहे. दर 10 वर्षासाठी असेल यांचं आरक्षण जे आहे आरक्षण मुदत 10 वर्षाची असेल. 10 वर्ष आणि 10 वर्षानंतर याला सरकार जर SC STची स्थिती जर व्यवस्थित झालेली नसेल त्यांचं जर सदस्य संख्या वाढत नसेल संसदेमधली तर आपल्याला हे या ठिकाणी दर 10 वर्षांनी वाढवावं लागतं. मग अशा स्थितीने आपण एक कलम जी की आपण भारतीय घटनादुरुस्ती केली 134 या 104 नुसारच आपण यांचं 10 वर्ष वाढवलेलं आहे आरक्षण. 110 वर्ष आज आपण वाढवलं 2019 मध्ये आणि 2019 मध्ये वाढवलं आणि ते आरक्षण केलं आपण साधारण 2030 पर्यंत. म्हणजे SC STचं आरक्षण हे 2030 पर्यंत असणार आहे. मग आता महिलांचं आरक्षण किती वर्षासाठी असणार या विधेयकामध्ये तरतूद आहे महिलांच्या आरक्षणाची. महिलांचं आरक्षण असणार आहे महिला आरक्षण विधेयकामध्ये. विधेयक जे असणार आहे आपलं या विधेयकामध्ये महिलांचे आरक्षण असणार आहे. या विधेयकात हे असणार 15 वर्ष. 15 वर्षांनी हे रिन्यू केलं जाईल पण किंवा 15 वर्षापर्यंत हे आरक्षण असणार महिलांचं. जर त्यांची स्थिती जरी सुधारली नाही तर मग त्याला आणखी आपण त्याला एक्सटेंड करणार पुन्हा 15 वर्षांनी. म्हणजे अशा रीतीने हे आपल्याला आरक्षणाचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल. ते जागांचं आरक्षण या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण बघूया आता याचा इतिहास काय आहे की आपण याच्यापूर्वी महिलांसाठी आरक्षणासाठी काही तरतूद केलेली आहे का की काही प्रयत्न केलेले आहेत का हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. किंवा याची आपल्याला गरज काय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला. तर बघा पार्श्वभूमी काय आहे. साधारण 1931 मध्ये
1931 मध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी 1931 मध्ये बेगम शाह नवाज आणि सरोजिनी नायडू या दोघांनी काही मागणी केलेली होती. नवीन राज्यघटना जी काही होणार होती त्यामध्ये महिलांच्या स्थितीबाबत संयुक्तपणे काही अधिकृत अध्यापन जारी केलं होतं. ते पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं त्यांनी, ब्रिटिश पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं 1931ला की आमचं जे काही महिला असतील या महिलांना एक योग्य प्रतिनिधित्व मिळावं, राज्यघटनेमध्ये सुद्धा त्यांना एक काहीतरी स्थान मिळावं नवीन राज्यघटनेमध्ये, यासाठी त्यांनी पत्र लिहिलेलं होतं. हे एक त्यांचा प्रयत्न म्हणता येईल आपल्याला सरोजिनी नायडूंचा. त्यानंतर महिलांचा राष्ट्रीय दृष्टिकोन होता, महिलांसाठी राष्ट्रीय दृष्टिकोन योजना होती 1988ची. याच्यामध्ये पंचायत राज स्तरापर्यंत संसदेपर्यंत महिलांना आरक्षण देण्याची शिफारस केलेली होती. महिलांसाठीचा काही राष्ट्रीय दृष्टिकोन होता 1988चा, याच्यामध्ये तरतूद केलेली होती अशा प्रकारची. हे एक महत्त्वाचं याच्यामध्ये. आणि याच्यानुसारच आपण जे पंचायत राज जे घटनादुरुस्ती केली साधारण 73 आणि 74वी घटनादुरुस्ती 1992ला, याच्यामध्ये याला आधार म्हणजे हाच आपल्याला म्हणता येईल की महिलांचा राष्ट्रीय दृष्टिकोन योजना 1988 आहे. या आधारावरतीच आपण महिलांना आरक्षणाची तरतूद केलेली होती. आता शिफारस केलेली, या शिफारशीनुसारच अशा प्रकारे 73 आणि 74वी घटनादुरुस्ती केली 1992ला. त्यानंतर महिलांसाठी 1/3 जागा आपण तिथे टाकू ठेवलेल्या आहेत. इथे 1/3 जागा म्हणजे 33% आरक्षण आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ऑलरेडी दिलेलं आहे. जे आपल्या ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असतील, या ठिकाणी आपण आरक्षण महिलांना 33% देतोय. पण केंद्राचं आता राज्य, काही राज्य तर त्याही पलीकडे गेल्यात. काही राज्यांनी 50% आरक्षण दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. मग ते 50% आरक्षण देणारे राज्य कोणते आहेत? त्यामध्ये आपला महाराष्ट्र तर आहेच आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि केरळ या राज्यांनी महिलांना 50% आरक्षण दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी. त्यानंतर आहे आता याची टाइमलाईन काय आहे, आता कसं कसं प्रयत्न केले गेले आहे. साधारण 1996 मध्ये एक जे काही आपलं महिला आरक्षणाचं बिल आहे, वुमन रिप्रेझेंटेटिव्ह बिल, हे पहिलं बिल सादर केलं गेलं 1996 मध्ये. त्यानंतर आहे संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं गेलं. संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं, याच्यावरती पाठवण्यात आलं. त्यात लोकसभेत विसर्जन झाल्यामुळे विधेयक रद्द झालं. लोकसभेमध्ये सादर केलं गेलं पण ते लोकसभा विसर्जित झाल्यामुळे हे विधेयक सुद्धा रद्द झालं किंवा लोप पावलं. त्यानंतर 1998 मध्ये बिल आणले, हे पुन्हा सादर केलं, ते पुन्हा समर्थन मिळवण्यात अयशस्वी ठरलं, तिथे सुद्धा अपयशी ठरलं ते 98 मध्ये. मग 99 मध्ये एनडीए सरकार आलं, काँग्रेसचं सरकार, एनडीए सरकार, भारतीय जनता पक्षाचं एनडीए सरकार आलं. या एनडीए सरकार 13व्या लोकसभेमध्ये विधेयक पुन्हा सादर केलं. पण 2003 मध्ये म्हणजे इथून बरोबर 20 वर्षापूर्वी 2003 मध्ये दोनदा हे सादर केलं गेलं, पण तिथे सुद्धा ते पारित होऊ शकलं नाही. मग 2004 मध्ये युपीए सरकार आलं, म्हणजे काँग्रेसचं सरकार, काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार आलं. त्या युपीए सरकारमध्ये सामान्य कार्यक्रम यामध्ये समावेश केला गेला, याचा सामान्य कार्यक्रमामध्ये समावेश केला. पण 2008 मध्ये ते सुद्धा रद्द होऊन गेलं राज्यसभेमुळे. त्याच्यामध्ये बरेचदा याचा पाठिंबा मिळू शकला नाही, म्हणूनच हे रद्द होत गेलं. नंतर मग 1996च्या गीता मुखर्जी समिती होती, यांनी सुद्धा याच्या समितीच्या काही शिफारशी होत्या त्या सुद्धा इन्क्लूड केल्या गेल्या होत्या. आता 2010ला महत्त्वाचं म्हणजे 2010ला सुद्धा हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं नाही. म्हणजे राज्यसभेत मंजूर झालं पण लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. लोकसभेमध्ये सरकारचं बहुमत कमी होतं आणि विरोधकांचं बहुमत त्या ठिकाणी काही भरलं, त्याच्यामुळे या पारित होऊ शकलं नाही हे विधेयक. बऱ्याच पक्षांचा विरोध होता, कारण की एकाच पक्षाचं सरकार नव्हतं तेव्हा, वेगवेगळे पक्ष मिळून ते सरकार बनलं होतं. काही पक्षांचा त्याला विरोध होता असल्यामुळे सरकारमधल्याच काही पक्षांचा विरोध होता त्याला, म्हणून मग हे विधेयक पारित होऊ शकलं नाही. विधिमंडळात आरक्षण देण्याची मागणी नव्हती याच्यामध्ये विधिमंडळात आरक्षणाची मागणी नव्हती, हे महत्वाचं आहे या विधेयकात 2010च्या विधेयकामध्ये. पण आता हे जे विधेयक आपण नवीन सादर केलं आहे त्याच्यामध्ये आपलं लोकसभा आणि विधिमंडळ या दोन्ही सभागृहांमध्ये, म्हणजे केंद्राच्या सभागृहामध्ये आणि राज्याच्या सभागृहामध्ये दोन्ही ठिकाणी 33% आरक्षण आपण आपल्या महिला वर्गाला देणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये आता याची गरज काय आहे महत्वाचं बघा. नुकताच मी व्हिडिओ सादर केला होता बघा. तो व्हिडिओ होता ग्लोबल जेंडर याच्या संदर्भात होता. तो जेंडर पर्स्पेक्टिव्ह नावाचा रिपोर्ट होता 2023चा, युनायटेड नेशननी सादर केलेला तो रिपोर्ट होता. त्या रिपोर्टमध्ये युनायटेड नेशननी नाराजी व्यक्त केली होती संबंध जगावरती की महिलांचं जे काही स्थान आहे ते अजूनही समान आलेलं नाहीये. का तर कारण आपले जे काही SDG आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG, ह्या SDG मध्ये 5वं लिंग समानताचं एक आपण लक्ष ठेवलेलं आहे. लिंग समानता नावाचं एक ध्येय ठेवलेलं आहे, गोल आहे आपलं. लिंग समानता आपल्याला आणायची आहे या 5व्या पॉईंटनुसार, पण ती अजूनही आणण्यात आपण यशस्वी ठरलो नाही. हे लागू जे झालं तर 2016 पासून लागू झालं, पण अजूनही त्याच्यावरती काही इनिशिएटिव्ह घेतला गेला नाही. मग ह्या जो रिपोर्ट आहे हा कुठेतरी नकारात्मक होता हे सुद्धा म्हणता येईल. याचे एक कारण आहे आपल्याला SDG मध्ये महिलांचं स्थान चांगलं निर्माण करून दाखवायचं आहे आपल्याला, म्हणून याच्यामध्ये आपलं कदाचित स्थान किंवा या दिशेने आपण जाणार आहोत. जर हे विधेयक पारित झालं तर 33% महिलांचं स्थान आपल्या विधिमंडळामध्ये असणार आहे किंवा कायदे मंडळामध्ये असणार आहे.
मग याचं परत बघा याच्यामध्ये काय तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2022 याच्यानुसार सुद्धा भारताचं कामगिरी वाईट आहे, भारताची कामगिरी चांगली नाही आहे. तर याच्यामध्ये बघा 146 देशांपैकी 48व्या क्रमांकावरती होतो आपण. म्हणजे आपली क्रमवारी बघा, आपण फक्त 14% महिला आहेत आपल्या रिप्रेझेंटेशनमध्ये. कायद्याच्या जे काही प्रतिनिधित्व आहे या कायदेशीर प्रतिनिधित्वामध्ये फक्त 14% आहे. लोकसभा आणि आपल्या विधिमंडळ विधानसभा याच्या मिळून किंवा संसदेमध्ये या महिलांचं प्रमाण फक्त 14% आहे. आणि महिलांची लोकसंख्या पाहिली तर किती आहे, 50% महिलांची लोकसंख्या साधारण. तर असं महत्त्वाचं या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपला जो स्कोर होता तर तो या रँकनुसार स्कोर होता आपला 267. आता एका बघा एक लाजिरवाणी गोष्ट आपल्यासाठी म्हणता येईल, आपल्या शेजारचे देश पाकिस्तान, भारत असो, बांगलादेश असो, हे आपल्या पुढे आहेत. यांनी आपल्या महिलांना स्थान चांगलं दिलेलं आहे. यांचं खूप यांचं जे काही कायदेमंडळ आहे या कायदेमंडळामध्ये यांचे महिलांचं प्रमाण जास्त आहे. आपल्या बांगलादेशमध्ये तर अक्षरशः बघा, बांगलादेशमध्ये तर खूप छान स्थिती आहे महिलांची. बांगलादेशचं पण पाहता येईल. ते आईसलँडमध्ये बघा, आईसलँड डेव्हलप नेशन. मग आपण जर डेव्हलप नेशन होण्याकडे चाललो आहे, डेव्हलप नेशन सगळेच्या सगळे जे डेव्हलप नेशन आहे त्या ठिकाणी महिलांचं रिप्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. याचं महिला या आईसलँडमध्ये बघा, आईसलँडमध्ये किती आहे 0.884 यांचा स्कोअर आहे. आणि आपला स्कोअर काय आहे तर 267. बघा आपली काय स्थिती आहे. त्यानंतर आहे गुण हे पहिल्या क्रमांकावरती आईसलँड याच्यानुसार. कशानुसार आहे, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार 2023 नुसार. यामध्ये एक सशक्तीकरण नावाचा एक आयाम आहे. या आयामाचा आधार एक घेतला जातो याच्यामध्ये. जर तुम्हाला ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट काढायचा असेल की स्त्री पुरुष समानता आहे की नाही हे काढायचं म्हटलं तर याच्यासाठी आयाम आहे सशक्तीकरणाचा. आणि सशक्तीकरणामध्ये महत्त्वाचं आहे की संसदेतील महिलांची टक्केवारी किती आहे, मंत्री किती आहेत महिला, याच्यावर हा रेशो काढला जातो. आणि याच्यावरून हे क्रम ठरवले जातात आणि याच्यावरून हा स्कोअर दिला जातो. तर अशा स्कोअरमध्ये पहिल्या क्रमांकाला आईसलँड आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर बांगलादेश बघा, बांगलादेशचा स्कोअर किती चांगला आपल्यापेक्षा. आपल्याला लागलेला देश म्हणतो आपण, त्याला गरीब म्हणून हिनवत होतो आतापर्यंत, पण बघा हा देश सुद्धा आपल्या पुढे आहे. 546 गुणांसह तो 9व्या स्थानावर आहे. मग किती जबरदस्त आहे की 146 देशांपैकी बांगलादेश हा आपल्या शेजारचा कितव्या क्रमांकावर तर 9व्या क्रमांकावरती आहे बांगलादेश. आणि आपण कितव्या क्रमांकावर 46व्या क्रमांकावरती आहोत, 48व्या क्रमांकावरती आहोत आपण. हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर आहे बघा स्वप्रतिनिधित्व, आत्मनिर्भर महिलांचा अधिकार हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असतं. ते या दृष्टिकोनातून मित्रांनो आपल्यासाठी फार महत्त्वाचं म्हणता येईल. आता स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा महिलांचं फार महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी, महिलांनी योगदान दिलेलं आहे महत्त्वाचं, हे सुद्धा म्हणता येईल या ठिकाणी. आता स्वातंत्र्यानंतर काय आहे तर भारतीय राज्यघटनेनुसार म्हणजे स्थिती सध्याची बघूया काय काय. राजकीय आणि सामाजिक आर्थिक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष समानतेची वागणूक दिली जाईल असे नमूद केलेलं आहे आपण भारतीय संविधानामध्ये. त्याच्यामुळे महत्त्वाचं स्त्री आणि पुरुषांना समानतेची वागणूक आपण देतो. आपण मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा ते केलेलं आहे की महिलांच्या आणि मार्गदर्शक आपल्या तत्वांमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं आहे. भारतीय संविधानाच्या केवळ 14.4% महिला सदस्य आहेत त्या ठिकाणी संसदेमध्ये केवळ 14.4% महिला आहेत. आणि आतापर्यंत सर्वाधिक सदस्य आहेत त्या, म्हणजे आपल्याला एक चांगली गोष्ट म्हणता येईल आतापर्यंतच्या. पण याच्यापूर्वी तर फार कमी होत्या. तर आंतरसंसदीय संसदेच्या मध्ये नेपाळ बघा, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यासारख्या शेजारी राष्ट्रांमध्ये भारताच्या कनिष्ठ सभागृहात महिलांची टक्केवारी कमी आहे. बाकी ठिकाणी आपण जर बघाल तर नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका वगैरे या ठिकाणी टक्केवारी महिलांचं भारताच्या याच्यात कमी आहे. म्हणजे आपलं चांगलं जे स्थान आहे नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आपल्या शेजारचे देश चांगले आहेत आपल्यापेक्षा, म्हणजे आपली वाईट परिस्थिती या ठिकाणी असं म्हणता येईल. ठीक आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या नवीनतम आकडेवारीनुसार संसदेच्या एकूण सदस्यापैकी 10.5% महिला या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. कुठे, फक्त संसदेच्या 10.5%. तिथे एकत्रित होतं 14.4%. हे तर महिलांच्या संसदेनुसार फक्त 10.5% महिला प्रतिनिधित्व करतात. आणि संख्या किती तर आपली 50% संख्या लोकसंख्या. भारतातील सर्व राज्यांमध्ये विधानसभा मतदार संख्यांची आमदार परिस्थिती आणखी वाईट आहे. आमदारांची संख्या फार कमी आहे हे म्हणता येईल. आणि राजस्थानमध्ये सर्वात जास्त आहे, थोडी चांगली स्थिती आहे राजस्थानमध्ये. राष्ट्रीय सरासरीच्या 9% दयनीय अवस्था. आणि स्वातंत्र्याच्या गेल्या 75 वर्षात लोकसभेतील महिलांचं प्रतिनिधित्व 10%ही वाढलेलं नाही आहे. अत्यंत आपल्यासाठी ही वाईट गोष्ट म्हणता येईल या ठिकाणी. तर मित्रांनो ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की या ठिकाणी आता हे 33% जे आरक्षण आहे हे पारित होणार आहे आणि व्हायलाही पाहिजे. आणि एक दुःखाची गोष्ट म्हणता येईल की हे एकूण
31च्या नंतर ते लागू होईल. हे त्या ठिकाणी दुःखाची गोष्ट आहे की यासाठी सरकारने काहीतरी करावं, अगोदरच लागू करायला पाहिजे. 2024 मध्ये जर लागू केलं तर खूप चांगली गोष्ट होईल. 24 मध्ये त्यातल्या त्यात तुम्ही बघितलं की मल्लिकार्जुन खरगे जे की राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा सांगितलं की याच्यामध्ये ओबीसी महिलांचं सुद्धा स्थान वाढायला पाहिजे म्हणतात. तर बघूया आता काय होतं. तर याला विरोध सुद्धा होतो काही ठिकाणी. विरोध असा की महिलांना आरक्षण नावाची गोष्ट नसते बाबा, तर हे समाजाच्या नावावरती आरक्षणाच्या नावाची गोष्ट असते असं सुद्धा काही ठिकाणी म्हणतात. महिला हा एक गट आहे तर तो ते काही तेवढं हे नसलं पाहिजे असं म्हणतात. विरोध सुद्धा होतो आणि आपल्याला चांगली गोष्ट बघणं गरजेचं आहे की महिलांना या ठिकाणी स्थान मिळायला पाहिजे. 33% खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो. भेटूया आपण आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.